आपण विकास ज्युनियर सायन्स कॉलेज खरती या शाळेमध्ये आलो आणि या शाळेचं नाव काय? विकास हायस्कूल म्हणजे ही शाळा आहे. हो. आणि या शाळेची विद्यार्थी कोणा वर्गाचे आहे? सर 11वी 11वी. आणि फॅकल्टी सगळी सर बी सायन्स. सायन्स. ठीक आहे. बरं, तुम्ही मला एवढं सांगा आता की हा जे प्रोजेक्ट तुम्ही बनवलेला आहे तर तुम्ही सर्व शेतकऱ्यांची मुलं आहेत का? हो सर. हा. आणि तुमच्या टीचरनी वगैरे सांगितलं का तुम्हाला? सर टीचरनी बस सरांनी हे सांगितलं काय ना पाण्या शेप मध्ये करा, बाकी सर पुरा अपडेट केला आम्ही. ऑपरेट केलंच असेल. Yes. आणि टीचरच्या ऑपरेटशी आपण काही नाही काहीच नाही करू शकत सर. तर त्या टीचरनी सर्वांनी आता पहा थोडं पद्धतशीरमध्ये सांगा. तर हे काय वेस्ट मॅनेजमेंट? हो सर. हा सर वेस्ट मॅनेजमेंट म्हणजे कसं आहे सर, प्लॅस्टिक वगैरे आहे सर, इकडे तिकडे कचरा फेकला राहतो, तो आपण वेस्ट मॅनेजमेंट मध्ये अगर टाकला, प्लॅस्टिक वगैरे राहतो, तो प्लॅस्टिक सर आपण एका कंपनीमध्ये पाठवू शकतो आणि तो रिकवर होतो. रिकवर झाल्यानंतर सर आपलं जो पोल्युशन कमी होतो. जो प्लॅस्टिक आहे, प्लॅस्टिक आपण कुठं पण फेकला तो पोल्युशन जास्त वाढतो. हा जनावर वगैरे खातात, त्यानंतर पोल्युशन वाढतो. आपण अगर वेस्ट मॅनेजमेंट मध्ये टाकला, तो कंपनीला रिकवर करायला दिला तर आपला पोल्युशन कमी होतो. हा यूज होतो, डबल रिकवर होतो. अजून तुम्ही याच्यामध्ये एक हे करा, कारण मी शहापूर राज्यस्तरीयमध्ये एका मुलीचं आपल्याच भंडारा जिल्ह्यात एका मुली बनवलं होतं. त्याच्यामध्ये एक मोठा बॉक्स असतो, त्याच्यात अरेंजमेंट केलेली असते. त्याच्यामध्ये एखादा कचरा टाकला तो कोरडा आहे, सुका आहे, ओला आहे की मेटल आहे ते मग त्याच्यात सेपरेट काढतो सर. तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ पाहू शकता. ठीक आहे. हे पहा, आता हे काय आहे? सर एरोपोनिक फार्मिंग सर नाव आहे आपल्याकडे. याचा meaning काय? सर याचे मिनिंग म्हणजे सर ज्यांच्याकडे शेती वगैरे नाही ते आपल्या बिल्डिंग मध्ये स्लॅबवर वगैरे आपण हे शेती करू शकतो, कमी जागेत जास्त उत्पादन सर.